शेवटच्या चेंडूवर आम्हाला वस्तू देणगीरांची नाव आहेत. स्वप्नील दादा शिंदे, सर्व खेळाडूंना लागणाऱ्या टी शर्ट आहेत त्या सुद्धा त्यांच्याकडून आलेल्या आहेत. खरंच शिंदेवाडची ज्येष्ठ नागरिक पण आता बॅटिंग करायला लागले. मला तो पुढच्या वर्षापासून त्यांची वेगळी टीम आपल्याला बनवावी लागेल. खरंच जगन्नाथ शिंदे मामा यांचे खरंच खरंच अभिनंदन. खरंच आपल्या संघाला गरज असताना सुवर्ण असा चौकार मारून आपल्या संघाला विजयच्या दिशेने नेलेला आहे आणि हा संघ विजयी झालेला आहे. उत्तम अशी गोलंदाजी करत होता शुभम, परंतु शेवटचा चेंडू काहीसा पंकज शिंदे ते थोडेसे नाराज दिसत आहेत. काही नाही, नाराज व्हायचं नाही. आपणच जिंकलोय, आपणच हारलोय. पुढच्या वर्षी नवीन जोशात आणि नवीन पोशाखात आपण यायचंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी हर महादेव. कृपया दुसरा सामना. खरंच आजच्या आपल्या 14 टीम मध्ये ज्या खरंच त्या 2 तगड्या टीम होत्या, त्या 2 तगड्या टीमची फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका साईडला आहेत ते भैरी भवानी 11 गेल्या वर्षाचे उपविजेते, तसेच दुसऱ्या स्ट्राईकला ते पॉवर वॉरियर्स. दोन्ही संघाची प्लेइंग 11 बघता असं वाटतं की दोन्ही संघ उत्तम असे आहेत. पाहूया काय होत आहे. खरंच हा सामना बघण्यासाठी आपल्याला खरंच मजा येणार आहे. तरी सर्व प्रेक्षकांनी या सामन्याचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. निलेश शिंदे, निलेश शिंदे तिसरा अंपर जायचं. निलेश शिंदे धावत आणि पळत टाइम नाही, आपल्याला टाइम कमी आहे. भैरी भवानी 11 वर्सेस पवार वॉरियर्स. क्षेत्र कृपया अंपायर सामना चालू नाही करायचा आहे. टॉच विन आहे ते पवार वॉरियर्स यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि प्रथम फलंदाजी आमंत्रित केलेले भैरी भवानी 11. बॅट्समन स्ट्राईक होते ते सौरभ शिंदे, नॉन स्ट्रायकरला जयेश शिंदे. बॉलर्स नेम मृणाल पवार. बॅट्समन स्ट्राईकला आहेत ते सौरभ शिंदे, नॉन स्ट्रायकर आहेत ते जयेश शिंदे. पंचांनी सामना चालू करूयात त्वरित. खरंच दोन्ही तगड्या टीम आहेत. पाहूया कोण जिंकणार आणि कोण हारणार. उत्तम चेंडू मारलेला आहे. पहिल्याच चेंडूवरती मला वाटतं मॅजिक चेंडू असल्या कारणाने 1+1 म्हणजे 2 धावा मिळत आहेत. त्या म्हणजे भैरी भवानी या संघाकरिता उत्तम असा टाकलेला चेंडू मृणाल पवार यांनी, उत्तम असा टेटवलेला चेंडू जयेश शिंदे यांनी. मला वाटतं क्षेत्ररक्षण प्रसाद शिंदे यांच्याकडून झालेलं उत्तम असं क्षेत्ररक्षण. 2 चेंडू 3 धावा. तिसरा चेंडू आणि मला वाटतं क्लीन बॉल झालेला आहे तो म्हणजे सौरभ शिंदे. शिंदे. मृणाल टू विशाल. पुढील चेंडू विशाल करिता घेऊन येते मृणाल. चार धावा झालेल्या आहेत. स्ट्राईकला ते जयेश शिंदे, नॉन स्ट्राईकला विशाल शिंदे. उत्तम असा टटवलेला चेंडू जयेश यांनी 1 धावे करिता. शेवटचा चेंडू असलेला ओव्हर मधला 5 धावा झालेल्या आहेत. उत्तम असा मारलेला चेंडू विशाल याने उत्तम अशी क्षेत्ररक्षण केलेले आहे ते संघाचे उपकर्णधार मृणाल पवार यांनी. वैयक्तिक कोट्यातले पहिले आणि सांघिक दुसरा षटक घेऊन प्रसाद. उत्तम असा टटवलेला चेंडू
एक धावेकरिता पुढील चेंडू विशाल करिता घेऊन गेला प्रसाद. विशालला न समजलेला चेंडू, मला वाटतं क्लीन बॉल झालेला आहे तो. विशाल शिंदे उत्तम असं वाडीचे ज्येष्ठ असे सल्लागार प्रशांत पवार. संजय शिंदे, संजय शिंदे कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स वर संपर्क साधा. संजय शिंदे उत्तम असा टाकलेला चेंडू प्रसाद यांनी. अभिषेक हे थोडेसा अडखळत खेळ असेल, न समजलेला चेंडू अभिषेक यांना. दुसरा षटक समाप्तीवरती गेलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीत धाव संख्या आहे ती 6 धावा झालेल्या आहेत. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन आले जयेश करिता. पहिला चेंडू निखिल पवार उत्तम असा ठरलेला चेंडू 6 धावा करिता जयेश यांच्या. उत्तम असा टटवलेला चेंडू जयेश यांनी पुन्हा षटकारानंतर 4 धावांकरिता. तसेच आपले प्रमुख पाहुणे लुसवाडी इथून आलेले आहेत ते रंगीला ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप वारिसे यांचे मंडळातर्फे, शिंदेवाडी मंडळातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि नो चेंडू पंतांनी घोषित केलेला आहे आणि 2 धावा डिक्लेअर, 2 धावा भेटलेल्या डिक्लेअर. कृपया सर्व शिंदेवाडीतील महिला मंडळ, ज्येष्ठ तसेच मुलांनी सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा. जेवण आलेलं आहे. 2 धावा डिक्लेअर मध्ये घेतलेल्या आहेत. मी प्रदीप वारिसे साहेब यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे स्टेजवरती. उत्तम असा टटवलेला चेंडू अभिषेक यांनी 1 धावेकरिता. स्ट्राईकला आहेत ते जयेश शिंदे. उत्तम अशी फलंदाजी करत आहेत ते बहिरी भवानी संघाकरिता. पाहूया शेषी आणि उत्तम असा मारलेला चेंडू 1 धाव. दुसऱ्या धावेकरिता किती धावा जवळ पळापळ. मला वाटतं याच्यामध्ये संघ मालक अभिषेक शिंदे याने आपला आणि तिसरा षटक पण प्रगतीपथावर संपलेला आहे. 4थ्या षटकामध्ये आपण पाहूया. कृपया पंच इकडे पंच. पाचच चेंडू झालेले आहेत. 5 चेंडू झाले. 5 चेंडू, 1 चेंडू बाकी आहे. 5 चेंडू, 1 चेंडू बाकी. बाबू ऐक ना, एक नो बॉल होता. डॉट कधी आला? ठीक आहे. ओव्हर समाप्ती झालेली आहे. सांगते 10, 16, 17, 18, 19, 20, 22. धाव संख्या झाली ते 22. 3 ओव्हरच्या नंतर धाव संख्या आहे 22. पहिली बॉडी पंचांनी सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. अरे दादा नका. जास्त वेळ घेऊ नये. पाहूया जयेश 2. मला वाटतं सॅम
2 मिनिट थांब. हॅलो 30. आत्ताच एक व्हाईट चेंडू आहे, त्याच्या अगोदरचा नो होता. 9+1 आलाय. बघा पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या, दुसऱ्या चेंडू व्हाईट, तिसरा नो प्लस नो प्लस 1. आणि शेवटचा चेंडू परत व्हाईट. चला दुसरा चेंडू सत्यम करिता, धाव संख्या 30. पुढील चेंडू सत्यम करता आणि सत्यमला न समजलेला चेंडू श्यामेश यांचा. उत्तम अशी श्यामेश बॉलिंग करतायत. व्हाईट चेंडू टाकला तो श्यामेश. 2 चेंडू झालेले, फक्त 31 धाव संख्या. पुन्हा टटलेला चेंडू प्रसाद टू जयेश. पाहूया पंच नॉट आउट. खरंच उत्तम अशी आपल्या संघाकरिता सत्यम यांनी टटवलेला चेंडू. 1 धाव भेटलेली आहे. कृपया पंचांनी सामना स्पीडअप करायचा आहे. 32 धाव संख्या 32. 32 झालेले आहेत. 32. पुन्हा टटलेला चेंडू श्यामेश. आणि मला वाटतं धावबाद झालेले आहेत ते. खरंच उत्तम असं क्षेत्ररक्षक आपल्या गोलंदाजीवर श्यामेश. मला वाटतं त्यांचं पहिलंच पर्व असेल आपल्या शिंदेवाडी प्रीमियर लीगचं. दुसरं पर्व आहे. रनआउट झालेले आहेत ते जयेश शिंदे. आणि दुसरं कोण आलं आता? शैलेश. हे कोण आलं ह्या साईडला? सत्यम शिंदे आउट झालेले आहेत. बरोबर आहे, सत्यम शिंदे मला वाटतं स्ट्राईकला डॉट स्ट्राईकला ते उभे होते. उत्तम असा टटलेला चेंडू जयेश यांनी. पुन्हा 1 धाव करिता शैलेश शिंदे. हॅलो याच्या अगोदरचा चेंडू नो प्लस 1 आणि आताचा 1. 5 चेंडू झाले. शेवटचा चेंडू बाकी आहे श्यामेश यांचा. जयेश करता जयेश टटवलेला चेंडू. उत्तम असं क्षेत्ररक्षण प्रसादने उत्तम असं क्षेत्ररक्षण केलेलं. पाहूया पंचांचा हात आकाशाकडे गेलेला आहे आणि हा शैलेश शिंदे धावबाद झालेले आहे. ठेवलेलं आहे असं माफक आव्हान. खरंच दोन्ही टीमकडे पाहता दोन्ही टीमची 11 बघता एकदम उत्तम असे दोन्ही संघ आहेत. नितेश शिंदे हॅलो. पुढील सामना आहे तो अथांग वॉरियर्स विरुद्ध शिव शिल्लेदार. दोन्ही संघांना दोन्ही संघ कर्णधाराला विनंती करते टॉस का बॉक्स या ठिकाणी जायचं आहे. आपला टॉच करून घ्यायचं आहे. पुन्हा जे टॉस का बॉक्स जवळ आपले
माजी सैनिक से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं। आशिक हूँ मैं, कातिल भी हूँ, सबके दिलों में शामिल भी हूँ। दिल को छुड़ाना, दिल उड़ाना, बस यही मेरा कसूर। बातों से अपने मुकरता हॅलो स्ट्राईक लाईनला मृणाल नॉन स्ट्राईकला तर प्रसाद गोलंदाजीच्या मार्कवर विशाल टू मृणाल असा मारा असेल. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज झालाय तो विशाल. विशाल टू मृणाल असा मारा असेल. स्ट्राईक लाईनला बॅटर तो मृणाल नॉन स्ट्राईकला तो प्रसाद. पुढच्या सामन्याचे कर्णधार आणि टॉस का बॉक्स मध्ये जायचं आहे आणि लवकरात लवकर टॉस उडून घ्यायचा आहे. अतांग वॉरियर्स विपक्ष शिव सिलेदार आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचा आहे. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात विशाल टू मृणाल असा मारा असेल. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज. चेंडू मात्र हलक्या मारा चेंडू मात्र दिशा दिली. एक धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते 1 अंकावरती 2 अंकावरती. चोवीस चेंडू मध्ये 37 धावांचं आव्हान आहे. आता मात्र निखिल विशाल टू निखिल असा मारा असेल. धावसंख्या पोहोचते 2 अंक 1 गडी बाद 2. चेंडू मात्र वन साइडला मारला गेला. 1 धावसंख्येची बढत मिळते. धावसंख्या स्कोर कार्ड वर 3 अंकावरती. पुन्हा एकदा विशाल टू प्रसाद असा मारा असेल. चेंडू मात्र ऑफसाईडच्या दिशेने 1 धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 1 बाद 4 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो मिलिंद. पहिल्या षटकाची प्रगतीवर असता पाय दुसरी विकेट पात्र सुरेख झेल टिपलाय. धावसंख्या बोलते 2 गडी बाद 8 अशी धावसंख्या. नवीन गोलंदाज मार्कवर. बॉलर नेम
बॉलर नेम सौरभ. सौरभ टू प्रसादाचा मारा असेल. पुढील चेंडू टाकणे सज्ज करून मार्कवर. चेंडू मात्र मारण्याचा प्रयत्न परंतु सुरक्षित रक्षण अशा रीतीने एक धावसंख्या पूर्ण संघ धावसंख्या बसते 9 अंकावरती. स्ट्राईक लाईनला तो सोमेश, नॉन स्ट्राईक प्रसाद. सौरभ टू आणि चेंडू सीमा रेषा पार येते सुरेख चौकार. अंकावर 2 गडी बाद 14. पुन्हा एकदा वन साइडला चेंडू मात्र ढकलून दिला. एक धावसंख्या पूर्ण संघ धावसंख्या 15 या अंकावरती. आता मग स्ट्राईकला येतो प्रसाद. सौरभ टू प्रसाद असा मारा असेल. पुन्हा या सामन्याला सुरुवात दुसऱ्या षटक मार्क करत असताना संघ धावसंख्या बसते 15 या अंकावरती. पुन्हा एकदा एक धावसंख्या पूर्ण संघ धावसंख्या बसते 2 गडी बाद 16 अशी धावसंख्या. चेंडू मात्र हलक्यात मारण्याचा प्रयत्न होता परंतु काय करते पाहूया. परंतु एक धाव सहजरित्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 17 या अंकावरती. 2 गडी बाद 17. आता मात्र स्ट्राईकला आला प्रसाद, नॉन स्ट्राईकला तो सोमेश. सौरभ टू प्रसाद मारा असे. पुन्हा एकदा पंच इशारा करता व्हाईटचा धावा. संघाचा संघ 18 या अंकावरती. सुरेख शतरक्षण एक धावसंख्या पूर्ण आणि संघ धावसंख्या पोहोचते 19 या अंकावरती. दुसऱ्या षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या 2 बाद 29 क्षमा असावी 2 बाद 19 अशी धावसंख्या. पुढील मात्र गोलंदाज जयेश टू प्रसाद असा मारा असेल. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून तिसरे षटक टाकण्यास सज्ज जयेश टू प्रसाद. सुरेख क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू गेला सीमा रेषा बाहेर येतोय सुरेख षटकार. बाद 31 अशी धावसंख्या. तिसरे षटक प्रगतीपदावर असताना संघाची धावसंख्या बसते 2 बाद 31. पुन्हा तिसरा गडी बाद होतोय प्रसादच्या रूपामध्ये. आता मग स्ट्राईक राहिला हर्ष, नॉन स्ट्राईकला सोमेश. 6 धावांची गरज केवळ. 8 बॉल 6 8 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 6 धावा. समीकरण कोण जिंकेल कोण हरेल या सामन्यामध्ये पाहूया. प्रसादच्या बॅट धावसंख्या 31 धावसंख्या 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. हॅलो, कृपया सर्व जर टीम आतमध्ये येत असेल तर त्याला 2 रनाची पेनल्टी दिली जाईल. पॉवर वॉरियर्स 37.
31 धावा झालेल्या आहेत. नऊ बॉल मध्ये 5 धावांची गरज. कृपया हॅलो कृपया पंचाली बरोबर लक्ष ठेवायचं आहे. फक्त 2 चेंडू झालेले आहेत या बॉलिंगचे. 2 चेंडू. एक डोला प्लस गेलाय षटकार. दहा चेंडू आणि 5 धावांची गरज असेल पुन्हा सामन्यास सुरुवात. एक धावसंख्या पोहोचते 33 या अंकावरती. आता मध्ये स्ट्राईकला येतो सामेश. जयेश टू सामेश असेल आणि संघ मात्र विजय झालाय. संघ विजय झाला. विजय संघाचे मनपूर अभिनंदन.